हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही चाललेलो आहे सध्या पुण्याला. खूप मोठं सरप्राईज आहे ते. सो आता निघायचं आहे आम्हाला पुण्यासाठी. मी तर रेडी झालेत. चिकू भैया ते यायचे आहेत आणि त्यांची वाईफ पण येणार आहे, प्राची. सो आता मस्त रेडी झालो आहे. नाईटचा प्रवास आहे आमचा आणि त्यानंतर बघू पुढे थोडी शॉपिंग करायची आहे, कारण की तिचा बड्डे आहे आणि सरप्राईज द्यायचं आहे. सो मी असं ब्लॉगमध्ये पुढे बोलणार नाही की आम्ही इकडे चाललो, म्हणजे सरप्राईज की बड्डे सेलिब्रेट करण्यासाठीच चाललो आहे. मी फक्त एवढं बोलेल की आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो. तर बघू पुढे काय काय होतं आहे. आणि आम्ही मोस्ट ऑफ 6 जण आहोत. किशोर भैया पण आहे, गणेश भैया पण आहे, मी आहे, हे तर पुण्यालाच आहे. आता आम्ही पहिले त्यांच्याकडे जाणार, मग बघू पुढे काय काय होतं आहे. तुम्ही माझा असंच ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, मी डेली ब्लॉग्स टाकते. माझे ब्लॉग बघायचे असेल तुम्हाला तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल की मी ब्लॉग टाकलाय. सो चला जाऊया, बघू ते कधी येता कधी नाही. किती लेट झालंय, ऑलरेडी खूप लेट झालंय. गणेश भाई तिथे सेल चालू आणि मला 1 पीस नव्हता नव्हते 1 पीसमध्ये. सो मग मी असं स्वेटशर्टमध्येच बघितलं होतं की जे की मला जीन्सवर घालता येईल, मला एक पण नाही आवडलं. सो मग मी यांच्याकडे आले गप्पा मारायला आणि तो पुढे त्याच्यात बोला ना यांना पण आज चल चप्पल घ्यायची. फोन करी. आमच्या झुडिओची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो होतो वाडा इथे जेवायला, जे की पुण्याचं चांगलं म्हणजे फेमस आहे. खूप मस्त जेवण होते. म्हणजे मी नव्हते खाणार चिकन, पण बाकीच्यांनी खाल्लं आहे. सो खूप लेट झालं होतं आणि त्यानंतर मी थोडं शूट केलं. तिथं छान होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो यांच्या फ्लॅट. तिथं गेल्यावर आम्ही खूप धिंगाणा घातला रात्री 3-4 वाजेपर्यंत आणि नंतर मस्त सकाळी मॉर्निंग झाली आमची. सो फायनली मी मस्त रेडी झाले आणि आता बाकीचे पण रेडी होत आहे. बघू कुठे जायचं काय. साधं जाऊ, पण कुठे जायचं आहे ते नेमकं माहीत नाही. आणि सरप्राईज तिला कळालं आहे, त्याच्यामुळे आता तिच्यासमोर बोललं तरी काही अडचण नाही आहे. सो आता सगळ्यांचं आवडलं की निघूया आपण आणि बघू कुठे जातो. बीचवर जातो की पुण्यातच फिरतो आहे. तर पण बीचवर जायला आता खूप उशीर होईल, कारण की 1 नाईट स्टे आहे आमचा. सॅटरडे आहे आज. तर बघू काय होतं काय नाही. स्टील झालं पाहिजे काहीतरी छान. अशी दिसते खूप गंदी. तर त्यानंतर निघालो आम्ही आमच्या टूरला, जे की आम्हाला जायचं होतं बीचवर. नंतर डिसाईड केलं तर आता जाऊया बीचवर. तुम्ही गाडीतली मज्जा तर मस्त ब्लॉग आहे हा. सगळ्यात इंटरेस्टिंग ब्लॉग असेल हा, कारण की त्याच्यात खूप सारी मस्ती आहे, खूप सारा धिंगाणा आहे. चला पुढे जाऊया, बघूया. आता जो यांचा की फ्लॅट आहे तिथलं हे व्ह्यू आहे खूप मस्त. हिंजेवाडी फेज 1 मध्ये राहतात ते. खूप मस्त वाटतं. मला तसं वाटतं मी कधी जाईल ते, पण नाही, मला नाही जायचं.
ट्रॅव्हलिंगमध्येच झोपले होते, कारण की आम्ही सकाळी खूप लवकर उठलो होतो. मला खूप आळस आला होता. त्यानंतर आम्ही नाश्ता केला. मी नाश्त्याचं नाही टाकलं, काय खाण्याचं टाकायचं नाही का, मग मी ते नाही घेतलं. डायरेक्ट जे प्रॉपर आहे आम्ही गौतमीचे खूप फॅन आहोत. आता गौतमीचे सॉन्ग इथून तिथून मस्त गाणं एन्जॉय करत आम्ही नंतर तामिनी का कामिनी घाट लागतोय ना, तो आहे हा. इतका डेंजर घाट आहे हा, खूप डेंजर. आणि त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो आमच्या प्लेसला. तर नंतर तिथे रूम वगैरे बघितली, सगळं मस्त सेट झालं आहे. आता इथून पुढे खूप लव्ह इंटरेस्टेड आहे. छोटाच आहे पण छान आहे. फायनली आय एम हेअर आणि आता आमचं सगळं आवरलं आहे. सो आम्ही जाणार आता शूटसाठी. तर बघूया पुढे काय काय होतं आहे. अजून यांना आवरायचं आहे, बट लवकरच आम्ही शूटसाठी जाणार आहे. आणि तुम्हाला कसं माझं आउटफिट वाटतं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग बघायचा असेल तर लवकर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि भरभरून तुमचं प्रेम द्या. तर चला जाऊया पुढे. कपल प्री वेडिंग चालू आहे यांची, तुम्ही बघा. गणेश भैया एक करायला यांची प्री वेडिंग चालू आहे. तोपर्यंत माझी चप्पल पण तुटली आहे. स्वतः बघू नवीन घेता की नाही. घेतीलच, कारण घरी जायला चप्पलच नाही ना आता. मग तर चला भेटूया परत उद्या. आता हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि परत उद्याचा मॉर्निंगपासून स्टार्ट करते. तर ही आहे आमची सेकंड डेची मॉर्निंग. आम्ही समोरच तिथे रूम घेतली होती. 1 डे नाईट स्टे होता. सो जास्त हेवी पण नाही बघितलं, छोटं छोटंच बघितलं, पण खूप मस्त वाटलं. आणि इथून पुढे सेकंड डेचा ब्लॉग स्टार्ट होतो. आणि ते मला मम्मी पप्पांचा कॉल आला होता, तर मला असंच नाव काढा वाटलं, तर मग मी मॉम डॅड लिहिलं. म्हणजे इकडच्या मम्मी पप्पांसाठी पण आणि तिकडच्या मम्मी पप्पांसाठी पण, दोघांसाठी पण हे नाव आहे. आमचा हा प्लॅन ठरलेला नव्हता. म्हणजे चिकू भैयांच्या वाईफचा बड्डे होता,
पहिल्याच लग्नानंतर. सो आम्ही असं थोडं प्लॅन करून तिकडे गेलो होतो. असं फिरायचं वगैरे म्हणून नव्हतं गेलो, बट आम्ही 2 दिवस राहून मस्त एन्जॉय केलाय. आता इथून आमच्या बॅगी टाकायच्या होत्या पुण्याच्या रूटसाठी. सो आता आम्ही इथे मस्त दुपारी 3-4 वाजले असतील तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर मस्त आम्ही जेवण वगैरे केलं, तेव्हा ते बिलिंगला गेले होते. त्यानंतर निघालो आम्ही पुण्याच्या रूटला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग इथेच एंड होतोय. मी असेच नवीन नवीन ट्रिपचे ब्लॉग तुमच्यासाठी आणेल, फक्त तुम्ही मला खूप भरभरून तुमचं प्रेम द्या. थँक्यू.